अहिल्यानगर महानगरपालिका MIM उमेदवारांनी पार केला पहिला टप्पा, अर्जावरील हरकती फेटाळल्या. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत MIM पक्षाच्या 2 उमेदवारांनी निवडणुकीचा पहिला अडथळा यशस्वीपणे पार पडला आहे. विरोधकांनी घेतलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही उमेदवारांचे वॉर्ड क्रमांक 4 चे समद खान व वॉर्ड क्रमांक 10 चे सय्यद सादिक यांचा अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान विरोधकांनी MIMच्या 2 उमेदवारांच्या अर्जावर तांत्रिक मुद्द्यांवर जोरदार हरकत घेतली होती. यामुळे या उमेदवारांचे अर्ज बाद होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. अखेर सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर बाबी तपासून निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधकांच्या हरकती फेटाळून लावल्या आणि दोन्ही उमेदवारांना दिलासा दिला. अर्जाची वैधता सिद्ध झाल्यानंतर MIMच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उमेदवारांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. आमचा अर्ज बाद करण्यासाठी विरोधकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सत्याचा विजय झाला आहे. ही निवडणूक आता केवळ 2 पक्षांमधील राहिलेली नसून ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. विरोधकांकडे पैसे असेल, पण आमच्याकडे जनतेचे बळ आहे. जनताच आम्हाला खरा न्याय देईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. MIMच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आता संबंधित प्रभागामधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या खेळीनंतर मिळालेल्या या यशामुळे MIMच्या गटात उत्साहाचे वातावरण असून आता प्रचाराचा धुराळा उडणार हे निश्चित आहे.